आज आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघणार आहोत. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज द ऍप्लिकेशन ऑफ डबल इंटिग्रल, ज्याच्यामध्ये आपण कोणताही 2 डायमेन्शनल एखादा प्लेन सरफेस आहे किंवा लॅमिना आहे, त्याचा एक्झॅक्ट पॉइंट कुठे आहे जो तो बॅलन्स होतो. फॉर एक्झाम्पल एखादा लॅमिना आहे, तर याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असेल तो काढण्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलांचा वापर करतो. त्यामध्ये 2 प्रकारचे कर्व्ह येतात, एक येतो कार्टेशियन आणि एक येतो पोलार. तर कार्टेशियन कर्व्ह मध्ये एक्स बार वाय बार म्हणजे कोऑर्डिनेट्स, हे कोऑर्डिनेट्स हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढण्याचे, ते काढण्यासाठी हे 2 फॉर्म्युले आहेत. आणि पोलार मध्ये काय, तर पोलार मध्ये फक्त आपण चेंज करतो, एक्स ला आर कॉस थिटा पुट करायचं आणि dx dy ला आर डी आर डी थिटा. तर तुम्हाला हे पोलार फॉर्म मध्ये फॉर्म्युले मिळतात. तर कोऑर्डिनेट्स ऑफ एक्स आणि वाय ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड काढण्यासाठी या 4 फॉर्म्युलांचा वापर केला जातो. त्यामध्ये काही नोट्स आहे, लाईक सिमेट्री जर समजा अबाउट एक्स ऍक्सिस असेल तर वाय बार हा 0 असतो, सिमेट्री अबाउट वाय ऍक्सिस असेल तर एक्स बार 0 असतो, आणि सिमेट्री अबाउट एक्स इक्वल टू वाय म्हणजे अपोजिट क्वाड्रंट, लाईक सपोज हा तुमचा एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, तर ह्या ठिकाणी जर सिमेट्री आली समजा, तर इथे आपण काय करणार, एक्स बार इक्वल टू वाय बार करूयात. ठीक आहे, एक्स बार आणि वाय बार सेम असतात, दोन्ही काढायची गरज नाही जर सिमेट्री अबाउट ह्या लाईनला आली तर. ठीक आहे, एक्स ऍक्सिस म्हणजे थिटा इक्वल टू 0, वाय ऍक्सिस म्हणजे थिटा इक्वल टू π/2 आणि एक्स इक्वल टू वाय म्हणजे थिटा इक्वल टू π/4. मग थिटा इक्वल टू π/4 ला जर सिमेट्री आली तर एक्स बार वाय बार सेम, थिटा इक्वल टू 0 ला सिमेट्री आली तर वाय बार 0, थिटा इक्वल टू π/2 ला सिमेट्री आली तर एक्स बार इक्वल टू 0. आणि अशा प्रकारे याचा वापर आपण करून जर त्यांनी तुम्हाला विचारलं फाइंड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ एक्स बार अँड वाय बार, म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट जर काढायला विचारले, तर आपण इथे या नोट्सचा वापर करू शकतो. याचा वापर करून आपण मिनिमम जे काय असेल समजा दोन्ही काढायचे आणि सिमेट्री अबाउट समजा तुमची एक्स इक्वल टू वाय लाईन आली, तर त्या केसमध्ये दोन्ही काढायची गरज नाही, दोन्ही पण सेमच असतील. सिमिलरली सिमेट्री अबाउट वाय ऍक्सिस आली, तर त्या केसमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की एक्स बार काढायची गरज नाही, तो डायरेक्टली 0 घ्यायचा. ठीक आहे, एक्झाम्पल बघू आता. Find x coordinate of center of gravity of one loop of r equal to a cos 2 theta which is in the first quadrant given that area of the loop is pi a square upon 8. तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला एरिया ऑफ लूप दिलाय आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायची a cos 2 theta ची. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण ट्रेसिंग करू. तर इथे जर तुम्ही पाहिलात हा जो a cos 2 theta आहे, हा कर्व तुम्हाला पहिल्याच क्वाड्रंट मध्ये दिसतोय. थिटा इक्वल्स टू समजा इथे 0 ला तुम्हाला लूप मिळणार आहे, म्हणजे इथे आपण काढणार. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फाइंड आउट करतोय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग लिमिट्स काय घेऊ शकतो आपण, लिमिट्स येतील त्याचे -π/4 टू π/4. इनफॅक्ट आपण लिमिट्स 0 टू π/4 सुद्धा घेऊ शकतो बाय मल्टिप्लाइंग 2. ठीक आहे, दोघांपैकी कोणत्याही प्रकारचा एक लिमिट घेतला तरी हरकत नाहीये. ठीक आहे, सो थिटाचे लिमिट झाले तुमचे 0 टू π/4. इनफॅक्ट -π/4 पण चालेल, -π/4 टू π/4. त्यानंतर r इज नथिंग बट 0 टू गिवन इक्वेशन. ठीक आहे, ते झाले तुमचे लिमिट्स ऑफ थिटा आणि r. आता इथे तुम्हाला फक्त एक्स कोऑर्डिनेट काढायचा, म्हणजे फक्त एक्स फॉर्म्युला लागेल. ठीक आहे, सो एक्स बार इज ऑब्टेन बाय डबल इंटिग्रल ऑफ r cos थिटा म्हणजेच r² cos थिटा dr इंटू डी थिटा डिवायडेड बाय डबल इंटिग्रेशन ऑफ r dr डी थिटा. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो डबल इंटिग्रेशन ऑफ r dr डी थिटा आहे, याला आपण एरिया म्हणतो, म्हणजे एरिया फाइंड आउट करायची गरज नाही. इथे एरिया ऑफ लूप जो दिलाय दॅट इज नथिंग बट द डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटर काढण्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, तर इथे आपण याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 1 किंवा स्टार म्हणूयात, आणि या स्टार साठी लागणारा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फाइंड आउट करूयात. ठीक आहे, मग सगळ्यात आधी न्यूमरेटर काढू. सो न्यूमरेटर इज डबल इंटिग्रेशन ऑफ r² इंटू cos थिटा dr डी थिटा
put the value minus pi by 4 to pi by 4, then theta 0 to a cos 2 theta हे r चे लिमिट आहे इंटू आर स्क्वेअर कॉस थिटा डी आर डी थिटा. आता ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आर चे लिमिट जर थिटा फॉर्म मध्ये दिले म्हणजे आपण आधी विथ रिस्पेक्ट टू आर सॉल्व्ह करणार. तर लक्षात ठेवायचं जर आर चे लिमिट कॉन्स्टंट असतील तर सोबत सॉल्व्ह केलं तरी चालेल, पण आर चे लिमिट जर थिटा फॉर्म मध्ये असतील तर आधी प्रेफरन्स द्यायचा आर ला. सो मायनस पाय बाय फोर ॲज इट इज आपण आधी सॉल्व्ह करूया आतमधलं इंटिग्रेशन. आणि बाकी सगळ्या टर्म बाहेर. ठीक आहे. नाव मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 तसाच इंटिग्रेशन इज आर क्यूब अपॉन 3 चेक. याचं इंटिग्रेशन काढलं कॉस थिटा आणि डी थिटा तसाच ठेवलाय. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, सो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4. इकडे आपला आर क्यूब आलेला आहे म्हणजे अप्पर लिमिट येईल तुमचा ए क्यूब कॉस क्यूब 2 थिटा डिवायडेड बाय 3 मायनस लोअर लिमिट येणार 0 कॉस थिटा तसाच डी थिटा ॲज इट इज. ओके, नंतर ए क्यूब अपॉन 3 कॉन्स्टंट बाहेर काढा, आतमध्ये घेऊ आपण मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 कॉस क्यूब 2 थिटा इंटू कॉस थिटा डी थिटा. ओके, आता हे इंटिग्रल सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. इथे जर रिडक्शन फॉर्म्युला वापरायचा असेल तर आपलं लिमिट पाय बाय 2 पाहिजे. इथे तर लिमिट आपलं पाय बाय 4 आहे. मग आपण काय करणार तर ह्या ठिकाणी आपल्याकडे चॉईस आहे. वी कॅन पुट द 2 थिटा इज इक्वल टू टी. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन करू शकतो 2 थिटाच्या जागेवर. ठीक आहे, सो टू थिटाला जर टी पुट केलं तर डेरिव्हेटिव्ह येईल याचं 2 डी थिटा इक्वल्स टू डी टी, म्हणजे डी थिटा इक्वल्स टू डी टी अपॉन 2. आणि लिमिट्स जे येतील लिमिट्स ते असणार आहे एक्स आणि टी. तर एक्सचं लिमिट आपलं काय समजा सॉरी एक्स नाही थिटा, थिटाचं लिमिट आपलं काय आहे मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 आणि आपल्याला लिमिट लागणार आहे टीचं. तर इथे मायनस पाय बाय 4 जर पुट केला तर 2 आणि 4 कॅन्सल होऊन इथे मायनस पाय बाय 2 येईल आणि इथे जर पाय बाय 4 पुट केला तर तिथे मिळेल आपल्याला पाय बाय 2. ओके, तर टी चे लिमिट आले मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. ओके, सो द इंटिग्रल बिकम्स आय इक्वल्स टू लिमिट्स आले आता तुमचे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 cos क्यूब 2 थिटा. cos क्यूब 2 थिटा बिकम cos क्यूब टी. cos क्यूब टी येईल तो आणि cos थिटाची व्हॅल्यू येईल आपली समजा थिटाला जर इकडे 2 ला तिकडे पाठवलं तर थिटाची व्हॅल्यू येईल टी बाय 2 म्हणजे इथे cos टी बाय 2 येईल इंटू डी टी. ओके, इथे आपण काय करूयात cos 2 थिटाला डबल अँगल फॉर्म्युला ऍडजस्ट करून देऊ. that is a cube upon 3 minus pi by 4 to pi by 4. इथे आपण 1 minus 2 sin square theta म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, 1 minus 2 sin square theta ब्रॅकेट रेज टू 3 इंटू cos theta d theta आणि इथे आपण पुट करूया समजा 2 sin square theta. आता इथून पुढे आपण 1 minus 2 sin square theta याचं सिम्प्लिफिकेशन आपण अशा प्रकारे करू शकतो की इथे पुट करायची टर्म आणि इथे टर्म अशी पुट करायची जेणेकरून त्याचं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला सोपं झालं पाहिजे. तर जनरली काय करायचं
हा जो पूर्ण टर्म आहे याच्या जागी आपल्याला फक्त साइन स्क्वेअर जर असतं तर सोपं झालं असतं. मग त्याच्यासाठी आपण काय करूयात, 2 साइन स्क्वेअर थिटा आहे याला आपण पुट करणार. मग याला आपण स्क्वेअर रूट फॉर्म मध्ये जर पुट केलं तर स्क्वेअर येईल. सो पुट 2 चा रूट 2 साइन स्क्वेअरचा साइन, याला आपण नाव देऊयात समजा साइन टी, जेणेकरून सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ठीक आहे. आता पुट केल्यानंतर आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट 2 तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा इंटू डी थिटा अपॉन डी टी तिकडे पाठवून देऊ, आणि साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी डी टी. ठीक आहे. सो कॉस थिटा डी थिटाची व्हॅल्यू आली, कॉस थिटा डी थिटाची व्हॅल्यू आली 1 अपॉन रूट 2 इंटू कॉस टी डी टी. आता लिमिट चेंज करूयात थिटा आणि टी. थिटाचे लिमिट आहेत -π/4 टू π/4 आणि टी चे लिमिट काय येतील समजा, इथे जर मी -π/4 पुट केलं समजा तर sin π/4 हा 1/√2 असतो. तो √2 कॅन्सल येईल, तिकडे आपल्याला मिळेल समजा, तर इथे आपल्याला लिमिट मिळेल समजा sin π/4 हा 1/√2 असतो, म्हणजेच आपल्याला इथे समजा -1 मिळणार आहे. मग sin t -1 कधी असतो, -π/2 ला, आणि 1 कधी असतो, π/2 ला. तर इथे लिमिट आले π/2 -π/2 π/2. सो लिमिट्स असेल आपला आता I इक्वल्स टू a³ अपॉन 3 -π/2 टू π/2. हा 1 - 2 साइन स्क्वेअर थिटा झाला, 1 - sin स्क्वेअर टी ब्रॅकेट क्यूब, आणि कॉस थिटा डी थिटाची व्हॅल्यू इथे काढली 1 अपॉन √2 इंटू कॉस टी डी टी. आता 1 - sin स्क्वेअर हा कॉस स्क्वेअर असतो, कॉस स्क्वेअरचा क्यूब येतील cos raised to 6. ओके. सो आपण इकडे घेऊयात a³ अपॉन 3 आणि √π बाहेर काढूयात √2 इंटू 3 √2 करूयात. बाकी सगळं ॲज इट इज. 1 - sin स्क्वेअर बिकम cos raised to 6 इंटू cos dt. आता हे फंक्शन जर इव्हन आहे म्हणजे आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तरी काय हरकत नाही. सो √2 मल्टिप्लाय बाय 2 करू आणि -π/2 च्या जागी फक्त 0 घेऊयात. ठीक आहे. आतमध्ये असेल तुमचा cos raised to 6 आणि 1 cos raised to 7 dt. चेक. काय केलं, हा 7 झाला, हा इव्हन फंक्शन आहे, मग इव्हन फंक्शन आहे म्हणून आपण इथे 0 घेता येईल, आणि वरती π/2 ॲज इट इज. 0 जर घेतला तर मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. सो इथे 2 मल्टिप्लाय करायचा, इथे 0 घ्यायचा. हे आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. ठीक आहे. आता √2 कॅन्सल, म्हणजे वरती येईल आपला √2 a³ अपॉन 3, आणि इथे आपल्याला डायरेक्ट रिडक्शन फॉर्म्युला भेटतोय, दॅट इज 7 ॲज इट इज, वरती 6, रिव्हर्समध्ये 2 2 कमी करत चालायचं, 5 3 1 4 2 स्टॉप. इव्हन टर्म नसल्यामुळे π/2 घ्यायचा नाही, आणि याला सिम्प्लिफाय करून आपला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. सो इथे 3 1 जा 3 2 जा, नंतर इथे ठीक आहे. सो फायनली आपल्याला 2√2 a³ 8 16 √2 a³ अपॉन 105. तर अशा प्रकारे ही टर्म मिळाली एक्स कोऑर्डिनेट. ओके. हा झाला तुमचा एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी.